नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. शोध इतिहासाचा या संवाद मालिकेमध्ये दशकपूर्ती संवाद करताना मला अतिशय आनंद होतो. इतिहासातल्या अनेक विषयांना घेऊन मी आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहो. आजच्या या दशकपूर्ती संवादामध्ये आपण स्वराज्याची पहिली राजधानी, गडांचा गड राजगड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला, जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचं आकर्षण आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र जर समजून घ्यायचं असेल तर गडकोट किल्ल्यांची भटकंती केल्याशिवाय महाराज आम्हाला समजणार नाहीत असं मला वाटतं. आणि म्हणून गेल्या 20 वर्षापासून गडकोट किल्ल्यांची भटकंती, निवडक मित्र, निवडक विद्यार्थी, नातेवाईकांना घेऊन खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा इतिहासाचा शोध आणि बोध घेण्यासाठी मी प्रयत्न करतो आहो. आणि म्हणून या भटकंतीतूनच आज मी तुमच्यापर्यंत शिवरायांच्या या गडकोट किल्ल्यांच्या संबंधामध्ये माहिती देण्याकरता आणि चर्चा करण्याकरता मी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मला या गडकोट किल्ल्यांची भटकंती करण्याची मुख्य प्रेरणा माझी 84 वर्षाची म्हातारी आजी हिने मला दिली. माझी आजी मला म्हणाली की राजेश, एकदा मला पंढरपूरचा विठोबा नाही दाखवला तरी चालेल, पण मात्र मला रायगडावरचा शिवाजीचं दर्शन मला घडव. आणि मला खूप आनंद झाला आणि माझ्या 84 वर्षाच्या म्हातारीला अनेक धोके पत्करून मी गडकोट किल्ल्यांवरती तिला घेऊन गेलो. आणि रायगडावर रायगड, प्रतापगड, सिंहगड या सर्व किल्ल्यांची भटकंती करत तिने खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या चरित्राचं दर्शन घेतलं. जेव्हा रायगडावर माझी आजी त्या टकमक टोकावर उभी होती आणि त्या टकमक टोकावरून त्या सह्याद्रीच्या सगळ्या रांगांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण जेव्हा करत होती, तेव्हा मला खऱ्या अर्थानं गडकोट किल्ले भटकंतीची प्रेरणा मिळाली. या देशातल्या नवतरुणांनी खऱ्या अर्थानं, ही माझी जरी आजी असली तरी आपली सर्वांची आहे, आपण तिच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि महाराजांना समजण्यासाठी खऱ्या अर्थानं गडकोट किल्ल्यांची भटकंती करावी. ज्या किल्ल्याची चर्चा आज आपण करायला इथे एकत्र आलेलो आहोत तो किल्ला म्हणजे राजगड. राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजगड आणि रायगड जरा आपण समजून घ्या. राजगड हा पहिली स्वराज्याची राजधानी आणि दुसरी राजधानी रायगड. रायगड महाडजवळ आहे आणि राजगड पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावरती पुणे सातारा रोडवरती नरसापूर फाट्यामधून आतमध्ये आपल्याला जावं लागतं. हा राजगड आहे. याच राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पाव शतकभरांचं म्हणजे 25 वर्षाचं म्हणजे अर्ध्याहून अधिक आयुष्य राजगडावरती त्यांचं गेलं. आणि याच राजगडावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वराज्याला खऱ्या अर्थानं उभारण्याचा साक्षीदार म्हणून राजगड आपल्याला पाहता येईल. कसं जाता येईल राजगडाला? आपल्याला पुण्याहून आपल्याला 60 किलोमीटर अंतरावर म्हणजे 35 किलोमीटर अंतरावरती आपण पोहोचल्यानंतर पुणे सातारा रोडवरती उजवीकडनं आपल्याला नरसापूर मार्गासनी नरसापूर फाटा लागतो आणि नरसापूर फाट्यावरून मार्गसनी मार्गे आपण वाजेघर, पालखुर्द आणि पाली दरवाजा हा एक मार्ग आहे आणि मार्गासनी गुंजवणी आणि चोर दरवाजातून आपल्याला किल्ल्यावरती जाता येतं. पण मी जी किल्ल्याची भटकंती केली त्यात मी दोन्ही मार्गाने गेलेलो आहे, पण मला पालखुर्दचा हा पाली दरवाजाचा प्रवास मला जास्त आवडला. स्थापत्याच्या अजोड कामगिरीचा मित्रांनो हा आविष्कार आहे. आणि या किल्ल्यावरती माच्यांचं दर्शन खूप सुंदर होतं. म्हणजे पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची ह्या 3 माच्या म्हणजे अभेद्य या किल्ल्याच्या रक्षक आहेत. आणि बाले किल्ला हा आपल्याला खूप छान पाहायला मिळतो. गडांचा गड आणि राजांचा गड बुलंद आहे, बेलाग आहे आणि बळकट सुद्धा आहे. 1647 ते 1672 असे 25 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा या राजगडावर उमटलेले आहेत. हा किल्ला गुंजन मावळ्यांच्या खोऱ्यामध्ये विसावलेला किल्ला आहे. नीरा, बेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यामध्ये मुरुम देवाच्या डोंगरामध्ये राजगड उभा आहे. अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे आणि याला जर भेट द्यायची असेल तर सरत्या पावसामध्ये आपल्याला ही भेट देता येईल, कारण निसर्ग खूप फुललेला असतो, सुंदर वातावरण असतं आणि संपूर्ण सह्याद्रीचं दर्शन आपल्याला या गडावरून होतं. या गडाचं आणखी एक असं वैशिष्ट्य आहे की या गडावरून आपल्याला संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं दर्शन घडू शकतं. म्हणजे प्रतापगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर हे सर्व किल्ले, रायगड या किल्ल्यांचं दर्शन बाले किल्ल्यावरून राजगडाच्या आपल्याला होतं.
आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जी राजधानी निवडली होती ती स्वराज्याच्या मध्यभागी होती. या किल्ल्याचा इतिहास काय असेल तो आपल्याला बघता येईल की 2000 वर्षापूर्वी सातवांच्या काळामध्ये 3ऱ्या शतकामध्ये तिथे साम्राज्य होतं आणि 1490 मध्ये निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी यांनी तिथे काही काळ राज्य केलं आणि 1625 मध्ये विजापूरचा आदिलशाह याचा अंमल राजगडावरती होता. साधारणतः स्वराज्यामध्ये आपला हा जो गड आहे राजगड हा 1645च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये घेतला. या गडावरती या गडावर जर आपल्याला गडावर गेल्यानंतर आपल्याला पद्मावती मंदिर, तलाव, दिवाणघर, घोडेतळ, बाईसाहेबांची समाधी, चिलखती बोरू, छत्रपती शिवरायांची राजवाडा, नंतर धान्य कोठारी हे सर्व परिसर आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. आणि या किल्ल्याची चढाई करायला जरा जड आहे, कठीण आहे. म्हणजे त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये विसावलेल्या या किल्ल्यांची चढ करण्याकरता खुद्द डोंगरांची चढ दमवणारी आहे आणि चढणाऱ्यांचा कस पाहणारी आहे. म्हणून परंतु मला माझा स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव आहे की छत्रपती शिवरायांच्या संबंधी प्रति ज्यांचं प्रेम, आस्था, जिव्हाळा आहे त्यांना मात्र हा किल्ला काही दमवत नाही. तो तुम्हाला बरोबर प्रेरणा देतो आणि तुम्हाला चढण्यास भाग पाडतो. तिथे किल्ल्यानंतर आपण पाली दरवाजाच्या मार्गातून आपण किल्ल्यावर गेल्यानंतर तिथे आपल्याला त्या किल्ल्यावरती पहिल्यांदा आपल्याला पद्मावतीचं मंदिर, पद्मावती तलाव आणि पाहायला मिळतो. तिथेच घोडेतळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच ठिकाणी सईबाई साहेबांची समाधी सुद्धा पाहायला मिळते आणि चिलखती बुरुज सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळतो. हा परिसर पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला बाले किल्ला पाहायला जावा लागतो. बालेई किल्ला म्हणजे सर्वात सुरक्षित जागा, हा फारसी उर्दू शब्द आहे. आणि किल्ल्यांच्या या घडणीमध्ये महत्वाची गोष्ट कोणती जर असेल तर प्रत्येक किल्ल्यांवरती, काही किल्ल्यांवरती नसते पण बऱ्याच किल्ल्यांवरती बाले किल्ला म्हणजे सुरक्षित जागा. जर उद्या काही आणीबाणीची वेळ आली आणि काही अडचणी आल्या, शत्रुपक्ष आपल्यावरती चढाई करून आहे, तर ते सुरक्षतेसाठी बाले किल्ल्याची निर्मिती केलेली जायची. राजगडचा बाले किल्ला चढायला अतिशय कठीण आहे. म्हणजे आज तर तिथे ती वाट चढण्याकरता खूप ताकद तुमच्यामध्ये पाहिजे आणि इच्छाशक्ती सुद्धा पाहिजे. तामिळनाडूमध्ये जिंजीचा किल्ला आहे बघा. त्या जिंजीचा किल्ला ही स्वराज्याची दुसरी राजधानी होती. पवन जॉईन झालेला आहे, पवन देशमुख, थँक्यू पवन. जिंजीचा जो किल्ला आहे कृष्णगिरी, त्याचे कृष्णगिरी, रामगिरी आणि चंद्रगिरी हे 3 बाले किल्ले आहेत. ते सुद्धा खूप जबरदस्त आहेत. नंतर राजमाची किल्ल्यांवरती श्रीवर्धन आणि मनोरंजन नावाचे बाले किल्ले आहेत. तसाच या राजगडाचा जो बाले किल्ला आहे, या बाले किल्ल्यावरती चढाई केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तिथे जननी महर्षींचं मंदिर तिथे मिळतं पाहायला, पाण्याचे तलाव पाहायला मिळतात, छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात, धान्य कोठारं, नंतर तोफखान्याचे काही आगार पाहायला मिळतात. आणि त्या बाले किल्ल्यावरून आपल्याला संपूर्णपणे या स्वराज्याचं दर्शन आणि त्या वेळवंडी, गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांचं अतिशय सुंदर दर्शन घडतं. किल्ले पाहताना एक दुहेरी तिहेरी आनंद असतो. म्हणजे ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक वास्तू, नंतर वेगवेगळ्या प्रकारची जंगली फुलं, वनस्पती, हे सगळं पाहायला मिळतं आपल्याला आणि त्यातून एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. या किल्ल्यांचं आणखी एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं की या किल्ल्याला माच्या आहेत, माची आहेत. ह्या माच्या म्हणजे काय? किल्ल्यांची अभेद्य सुरक्षा व्यवस्था. राजगडावरच्या माच्या अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि त्या माच्यांवरच्या पायऱ्या आणि त्याचा अवतीभोवती असणारा चिलखती बुरुज आणि तिथून त्या माच्यांवरून त्या संपूर्णपणे त्या राजगडाचं, त्या किल्ल्याचं संरक्षण करण्याची सशक्त ताकद निर्माण करणं ही खूप महत्वाची मानली गेलेली आहे. राजगड किल्ल्याला 3 प्रमुख माच्या आहेत. एक सुवेळा माची आहे आग्नेय दिशेला, पश्चिम दिशेला संजीवनी माची आहे आणि ईशान्य दिशेला पद्मावती माची आहे. किल्ल्यांवरती या 3 माच्यांची भटकंती करताना एक वेगळा आनंद होतो. मी मागच्या दिवाळीमध्ये 19 मध्ये मी या राजगडावर पुन्हा गेलो होतो, तर तेव्हा त्या माच्यांवरती भटकंती करताना सायंकाळचं ते सूर्याचं मावळतीचं दर्शन खूप सुंदर असतं. आणि या तिन्ही किल्ल्यांच्या 3 माच्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरनोबतांकडे असायची.
म्हणजे सुवेडा माची खोपडे घराण्यांकडे होती, संजीवनी माची शिडमकर घराण्याकडे होती आणि पद्मावती माची पवार घराण्यांकडे होती. त्या माच्यांची जबाबदारी वंश परंपरागत या तिन्ही परिवारांनी सांभाळलेली आहे आणि त्यांच्याच निवासाची व्यवस्था त्या माचीच्या अवतीभोवती आहे. सुवेडा म्हणजे काय, महाराजांनी म्हटलंय की चांगल्या वेळी, चांगल्या विशिष्ट वेळी त्याची बांधणी सुरू केली म्हणून महाराजांनी त्याला सुवेडा माची हे नाव दिलं. संजीवनी माचीहून अशी एक कथा सांगितली जाते की त्याचं बांधकाम करताना 2-3 मावळे खाली पडलेत, पण ते वाचलेत म्हणून महाराजांनी त्याला संजीवनी माची हे नाव दिलं आणि पद्मावती माची. या किल्ल्याची जी प्रशासकीय व्यवस्था अशी असायची की सरनौबत, नंतर तटसरनौबत, सरनाई, शिपाई आणि हरकाम्या अशा पद्धतीने प्रशासकीय व्यवस्था किल्ल्याची केलेली असायची. या किल्ल्यांवरती साधारणतः 700 ते 800 माणसं कायमस्वरूपी निवासी असायची आणि आणीबाणीच्या काळामध्ये बाले किल्ल्याचा उपयोग केलेला जायचा. हा जो राजगड किल्ला आहे, मला असं वाटतं तरुण लोकांनी या किल्ल्याला जरूर भेट दिली पाहिजे. या अतिशय अनेक अशा ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे हा राजगड किल्ला. आणि छत्रपती शिवाजी महाराज 25 वर्ष जिजाऊबाई साहेबांसोबत त्या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजे तिथली माती, तिथल्या मातीचा स्पर्श, जमिनीचा स्पर्श जेव्हा माणूस करतो ना, तेव्हा माणसाच्या अंगावर रोमांच उभं राहतं, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भेटल्याचा तो एक आनंद, एक साक्षात्कार आपल्याला होतो. मग ही ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे राजगड. जेव्हा शहाजी राजांना आदिलशाहीने अटक केली होती, तेव्हा त्यांची कैदेतून सुटका होण्याकरता कोंढाणा किल्ला द्यावा लागला. त्यावेळी नाराज, रुसून बसलेले छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याने अनुभवलेले आहेत. जेव्हा अफजल खानाच्या प्रसंगी आक्रमणाच्या वेळी मावळ प्रांतातल्या सर्व देशमुखांना छत्रपती शिवरायांनी फरमान काढलं होतं की तुम्ही स्वराज्यामध्ये दाखल व्हा, पण मात्र खोपडे, जगदाडे नावाचे हे देशमुख वतनदार मात्र स्वराज्यामध्ये आले नाहीत. हा इतिहास आहे. तेव्हा कान्होजी जेधे नाईक हा जो देशमुख आहे, हा आपल्या 5 मुलांना घेऊन शिवाजी महाराजांकडे आला. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, कशाला आलेत माझ्याकडे? जाणं वतन सांभाळण्याकरता तुम्ही जरूर मोगलांकडे जा. खोपडे जगदाळे गेलेच आहेत, तुम्ही सुद्धा जा. पण मात्र कान्होजी जेधे नाईकांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या 5ही मुलांच्या साक्षीनं स्वराज्याची शपथ घेतली आणि 5ही मुलं स्वराज्यासाठी वळवून टाकले. ती घटनेचा साक्षीदार म्हणजे राजगड किल्ला आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका महाराजांची झाली आणि साधारणतः 3 महिन्यांची ती विश्रांती त्यांनी आग्र्याला केली, तिथून महाराज भटकंती करत राजगडावर पोहोचले, तेव्हा बैरागाच्या वेशामध्ये त्यांनी गडाच्या दरवाजाशी माई भिक्षान देई अशी आरोळी ठोकली. तेव्हा जिजाऊ साहेबांनी त्यांना त्यांच्या आवाजावरून त्यांना ओळखलं होतं. त्या घटनांचा साक्षीदार सुद्धा राजगड किल्ला आहे. आधी लगीन राईबाचं अशी प्रतिज्ञा घेणारी तानाजी मालुसरेंची जी शपथ आहे, ही त्यांनी राजगडावरच घेतलेली आहे. त्या शपथेचा साक्षीदार माझ्या मित्रांनो राजगड किल्ला आहे. आणि जेव्हा कोंढाणाच्या किल्ल्यावरती किल्ला घेता घेता तानाजी मालुसरे शहीद होता, तेव्हा त्यांचं पार्थिव हे राजगडावर येतं आणि त्या राजगडावरून त्यांचं पार्थिव घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शोक करीत आणि जिजाऊबाई साहेब सोबत आणि सगळे मराठे तिथून त्यांना घेऊन त्यांच्या गावाला घेऊन जातात. त्यांचं गाव पोलादपूर जवळ गाव आहे त्यांचं, आणि तो सुद्धा क्षण शोकाचा किल्ल्याने अनुभवलेला आहे राजगडाने. जेव्हा राजाराम महाराजांचा जन्म राजगडावरच झालेला आहे आणि राजाराम महाराज हे पालथ जन्माला आले होते, तेव्हा काही लोक आले सदरेवरती आणि महाराज अपशकून झाला. बाळ हे पालथ जन्माला आलं, तेव्हा महाराज म्हणाले की बाळ जरी पालथ जन्माला आलं असेल, हा एक शुभ संकेत आहे, कारण ते मोगलाईला पालथ घातल्याशिवाय राहणार नाही. अशी आठवण सुद्धा या राजगडावरती आपल्या अंगावर रोमांच उभं करते. आणि शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊभाऊ साहेबांनी सती जाण्याचा जो घेतलेला निर्णय होता, तेव्हा शिवरायांनी घातलेली जी आण आहे, त्या आणीचा साक्षीदार सुद्धा राजगड किल्ला आहे. आणि सुरतीची लूट केल्यानंतर सुद्धा महाराज राजगडावर आले. मित्रांनो, थोडक्यात 25 वर्षाच्या स्वराज्याच्या अनेक घटनांचा साक्षीदार हा राजगड किल्ला आहे. या राजगड किल्ल्याबद्दल कोण काय काय म्हणतो, म्हणजे त्यांच्याबद्दल, किल्ल्याबद्दल बुक ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तक एक इंग्रज अधिकारी जेम्स डग्लस यांनी लिहिलेलं आहे. तो राजगडाविषयी म्हणतो, हा राजगड किल्ला अभेद्य किल्ला आहे.
राज्य विस्ताराला योग्य असा किल्ला आहे. दुसरा एक लेखक म्हणतो सादी मुस्तेद खान, औरंगजेबचा हा अधिकारी आहे. हा मासिरे अलमगिरी नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये लिहितो की किल्ल्यांच्या भयंकर दऱ्या आणि त्यातून अवघड वाटा माणूस जाणे सुद्धा केवळ अशक्य आहे, असं त्यांनी या राजगडाविषयी म्हटलेलं आहे. आणि मोहम्मद खाफी खान हा जो डायरी लिहिणारा आहे, हा म्हणतो की या किल्ल्याचं मी वर्णन करू तरी कसे, काय उंची, काय त्याचा विस्तार, जणू काही आकाशच पसरलेलं आहे. राजगड म्हणजे डोंगरांची रांग, त्याला सगळीकडून वेढा घालणं अशक्य, याचा घेरच तब्बल 12 कोसांचा आहे. अर्थात असं राजगडाच्या या अभेद्य विषयी, त्याच्या तटबंदी विषयी, त्याच्या कठीणाई विषयी अनेक लेखकांनी अशा प्रकारची मतं व्यक्त केलेली आहेत. हा जो राजगड किल्ला आहे हा 1703 मध्ये नंतर मित्रांनो औरंगजेबाने ताब्यामध्ये घेतला आणि नबी शहागड असं त्याचं त्यांनी नाव ठेवलं, नामकरण केलं. 1707 मध्ये मराठ्यांनी पुन्हा स्वराज्यामध्ये त्याला घेतलं आणि 1818 मध्ये इंग्रजांनी तो जिंकला आणि भोर संस्थांच्या सचिवांकडे राजगड सुपूर्द केला. 15 ऑगस्ट 1947 सालापर्यंत हा भोर संस्थांकडेच होता. भोर संस्थान जेव्हा भारतामध्ये विलीन झालं तेव्हा राजगड सुद्धा विलीन झालेला होता. मित्रांनो, या राजगडावरती काय करता येईल, कारण किल्ले हे राहिले पाहिजेत, कारण ती धारातीर्थ आहेत मराठ्यांची आणि आम्हाला प्रेरणा देणारी आहेत. खरं तर निसर्ग संवर्धन आपल्याला किल्ल्यावर करता येतं, बियांची पेरणी करता येते, अनेक मार्गदर्शक फलकांची गरज गडावर, या राजगडावर आहे. रस्ते दुरुस्तीची गरज आहे. आपण टाक्या आणि तलाव गाळ स्वच्छ करून ते पाणी सुद्धा स्वच्छ करू शकतो. आणि राजगडच्या पायथ्याशी सुद्धा आपण राजगडाचं मॉडेल उभं करून इन्फॉर्मेटिव्ह लोकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. अशा काही गोष्टी आपण केल्या पाहिजे सगळ्या लोकांनी, असं मला वाटतं. त्यासाठी एकत्रित आलं पाहिजे. आणि या राजगडच्या पायथ्याशी 1980-81 मध्ये उत्खनन झालं होतं. तिथे शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचं तिथे काही त्याचे अवशेष सापडले. 30 मीटर लांब आणि 23 मीटर रुंद असा वाडा सापडलेला आहे आणि तिथे तुळशी वृंदावन आहे आणि त्या वृंदावनाच्याच बाजूला बाई साहेबांची समाधी आहे असं तिथे सांगितलं जातं. कारण तब्येतीच्या आणि प्रकृतीच्या कारणास्तव सईबाई साहेब तिथेच राहत होत्या. तर अशा प्रकारे या राजगडाविषयी अनेक माहिती पुस्तकांमधून आपल्याला व्हिडिओमधून मिळते. परंतु गडांचा राजा राजगड या प्र के घाणेकरांचं पुस्तक खूप सुंदर आहे. डॉक्टर प्रणव देशपांडेंचं राजगड दर्शन आहे आणि विजय देशमुखांचं महाराजांच्या मुलुखात नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. महादेव शास्त्री जोशींनी महाराष्ट्राची धारातीर्थे हे सुद्धा सुंदर पुस्तक आहे. यातून सुद्धा आपण माहिती घेऊ शकता. आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 वर्षाच्या निवास असणारा हा राजगड आणि स्वराज्याच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा या राजगडाला आपण नक्कीच कोरोनानंतर आपण परिस्थिती निवडल्यानंतर नक्कीच भेट द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करावं. जर माझी आजी 84 वर्षाची जर गडकोट किल्ले पाहण्याची इच्छाशक्ती ठेवते तर या महाराष्ट्रातल्या देशातल्या तरुणांनी नक्कीच ती प्रेरणा घ्यावी आणि राजगडचं दर्शन घ्यावं आणि शिवरायांचं स्मरण करावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा एक नवीन व्हिडिओ आणि नवीन इतिहासाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. विशेषतः गडकोट किल्ल्यांबद्दल आता आपण ही सिरीज सुरू करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांची रजा घेतो. जय शिवाजी, जय भवानी.